आणि बाबांचा मोठा नावलौकिक झाला। मला वाटतं याच्यात शांताराम काळेला त्यांचं नाव घ्यावं लागेल की बाबांना शांताराम काळेंनी मोठी पेपर मध्ये पहिली बातमी दिली आणि त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये झालं। मग विविध चॅनल बाकीच्या वाहिन्या त्यांनी सगळ्यांनी इथे येऊन मग बाबांच्या मुलाखती असं सगळं व्हायला लागलं। आणि जालिंदरजी माझं मोठं पण नवीन व राजकारणात पण नव्हतो त्यावेळेला ठकाबाबा बाबांना मी सह्याद्री भूषण हा आदिवासी पहिला पुरस्कार दिला होता त्या काळामध्ये। त्यावेळेस मला वाटतं विजय पोस्टमन आणि डॉक्टर बुळे अशा तिघांना मी पुरस्कार दिले होते। तर त्यावेळेला मी पुरस्कार घ्यायचं समाजाची माणसं आणि ही माणसं खरं तर माझ्या जवळ आली आणि त्यांचा हॅलो 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 ही माणसं जवळ आली। शहरामध्ये आम्ही राहिलेलो असल्यामुळं आम्हाला जाणीव झाली की ही रत्न आहे, समाजात अशी माणसं परत होणार नाही। आणि त्यामुळं त्यांची राहीमावशी असेल, राहीमावशीला पहिल्यांदा मला वाटतं शांताराम काळेंनीच पहिली बातमी दिली आणि त्यांच्यानंतर मग संस्था असेल बाकीच्या यांच्या माध्यमातून हे सगळं महाराष्ट्रभर पोहोचलं। खरं तर उबळे साहेब तुमच्याही लोकपंचायतचा खूप मोठा उपयोग झाला ठकाबाबांना पुढे नेण्यासाठी। आज ठकाबाबा आपल्यात नाहीये पण त्यांच्या स्मृती आपण कधीच विसरू शकत नाही। आणि तुम्हाला तुमच्या भागाला तर पहिलं सांगतो की असा माणूस होणार नाही आणि समाजातून हा मोठा माणूस झालाय त्याच्याबद्दल कायम कृतज्ञ राहा। आपलं जर नाव पुढे न्यायचं असेल, आपल्याला नाव आपल्या समाजाचं जसं राया ठाकर, लक्षा ठाकर माझ्या वाचण्यामध्ये कुठेतरी आलं आणि मी भाषणांमध्ये लक्षा ठाकराचा, राया ठाकराचा नामोल्लेख राघोजी भांगरेंबरोबर करायला लागलो। कारण ते जे राघोजी भांगरेंचे साथीदार होते त्याच्यामध्ये देवजी आव्हाड, राया ठाकर, लक्षा ठाकर होता। आणि मग त्यांची नावं जर आपण इतिहासात वारंवार घेत नाही राहिलो सभांमध्ये कार्यक्रमामध्ये तर ही नावं लुप्त पावतील, हा इतिहास लुप्त पावतील। आणि याच्या माध्यमातून आपले पूर्वज कसे होते, इंग्रजांच्या विरुद्ध पहिली लढाई त्यांनी केली। आपल्याला पण जाणीव झाली पाहिजे की भविष्याच्या काळामध्ये आपल्याला समाजाला एकत्र राहिलं पाहिजे। खरं तर समाजामध्ये फुटं पाडायचे कोणी काम करतील। मागच्या वेळेला खरं तर बिरसा मुंडा जयंती नागपूरमध्ये होती आणि सकाराम काही पथकं त्यावेळेला नागपूरला गेली। त्याच्यामध्ये काही कुणी राजकारण केलं ना, आमदारांना राजकारण केलं ना, सकारामनं राजकारण केलं ना, कुणी राजकारण केलं। पण बऱ्याच जणांनी त्याला राजकीय वळण लावलं आणि म्हणे सकारामनं मुद्दा मी पत्रक तिकडे पाठवली नाही, प्रकल्पानं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि एक जाती जातीत फूट पाडायचा कार्यक्रम केला, समाजात फूट पाडायचा कार्यक्रम केला। बांधवांनो, समाजात जर फूट पडली तर तुम्हाला महागात पडणार। आपण संघटित आहे म्हणून हे सगळं चाललंय। आपण संघटित राहिलं पाहिजे, नाही तर ठाकर वेगळा, कोळी वेगळा, अजून भिल्ल वेगळा, रामोशी वेगळा असं जर झालं तर भविष्याच्या काळामध्ये आपल्या समाजावरती घाला घातला जाईल। त्यामुळे आपण 45 जमाती आहेत, पहिल्या 47 जमाती होत्या त्या आपल्या 2 जमाती लुप्त झाल्या। आपण 45 जमातीने एका हातात हात घालून काम केलं पाहिजे। आम्ही विधानसभेमध्ये 26 आमदार आहेत सगळ्या जातीचे, काही आपल्या ठाकर समाजाचे, कोणी महादेव कुळे, कोणी भिल्ल आहे, पण आम्ही सगळेजण एकत्र राहून काम करतो। मला वाटतं आपण पण तसंच काम केलं पाहिजे आणि त्याचा परिणाम असा झाला आपल्यामध्ये भिल्ल, आपल्या आदिवासी समाजामध्ये जो काही धनगर समाज येऊ पाहत होता त्या समाजाला आपल्यामध्ये येता आलं नाही। बंजारा समाज आपल्यामध्ये घुसू पाहत होता, एवढी आंदोलनं निघाली, आपल्यापेक्षा मोठमोठी आंदोलनं निघाली, पण सगळे आमदार एकत्र राहिले। त्याच्यामुळं बंजारा समाज किंवा धनगर समाज हा आपल्यामध्ये घुसू शकला नाही। बांधवांनो, आपल्याला नेहमी वाटतं की आपले आमदार लोक काय काम करतात, तर आपले आमदार लोक समाजाच्या रक्षणाचं काम करतात, विकासाचं काम करतात, रोजगार निर्मिती पर्यटनातून वाढली पाहिजे रोजगारासाठीचं काम करतायत। त्यांना जे जे काम करता येईल ते काम करण्याचा प्रयत्न आपल्या आदिवासी समाजाची जी नेते मंडळी ती करतायत। आणि मग समाज म्हणून तुमची काय जबाबदारी आहे, तर जी लोक आपल्या बरोबर राहतील त्यांच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे, बरोबर ना। समाज निर्व्यवस्थित तयार झाला पाहिजे, कोणाला समाज निर्व्यवस्थित तयार झाला पाहिजे ना, जोरात आवाज द्यायचा।
हो, समाज निर्व्यस्ती झाला पाहिजे अशी लहान लहान पोरं म्हणतायत. तर आपण पण बंधनं पाळली पाहिजे का गावात गुटखा विक्री नाही झाली पाहिजे, दारू नाही पिली पाहिजे, पोरांची लहानपणामध्ये लग्न नाही केली पाहिजे. असं आपण सगळं केलं पाहिजे. बालविवाह केले काय होतं, कुणीतरी सहाणे असतो तर सांगून देतो आणि सगळं वराडी मध्ये आलं का लक्षात. मग असं करण्यापेक्षा थोडी सामंजस्यानं करा. एखाद्या मुला मुलीचं कमी वयामध्ये लग्न ठरलं त्याला म्हणा थांब गडे 18 वर्षाची पोर होऊ दे, 21 वर्षाचं पोरग होऊ दे, जोपर्यंत थोडा दम काढला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपली पोरं काटक आहेत का नाही याचा जिल्ह्यामध्ये नंबर आला या पोरांचा गाण्यामध्ये, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. ही पोरं एवढी काटक आहेत, हुशार आहेत, ही शिकून मोठी झाली पाहिजे का इथंच 7वी 8वी झाली का केलं लग्न, 10वी झाली का केलं लग्न, असं करू नका. पोलीस भरतीच्या तयारीसाठी मोठी झाली पोरं का त्यांना पोलीस भरतीच्या तयारी करायला का सर लोक आपले जे त्यांना मार्गदर्शन करा. कारण आपण पळण्यामध्ये आपला कुणीच हात धरू शकत नाही, बरोबर आहे ना. बुद्ध्यांकही आपला खूप चांगला आहे, पण हे सगळं जर घडून आणायचं असेल तर आपली पोरं नोकरीला लागली पाहिजे. आणि जेवढी जास्त पोरं नोकरीला लागतील तेवढी समृद्धी वाढेल. आज आपण पर्यटनाच्या माध्यमातून काही जण रोजगार करतायत, पण सगळ्यांना बऱ्याच जण बाजऱ्या काढायला जावं लागतं दुसऱ्याच्या शेतात, बरोबर आहे ना. कामाला खालच्या बाजूला जावं लागतं. हे जर टाळायचं असेल तर बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाची दारं उभी केली आणि ती दारं उघडून दिली आहेत. तर तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे आणि सगळ्यांनी त्या प्रती जागरूक राहा. भविष्याच्या काळामध्ये तुमच्या गावाची शाळा सुंदर करून देण्याची जबाबदारी माझी, नवीन शाळा देण्याची जबाबदारी माझी. लाईटचा प्रश्न सोडवलाय, रस्त्याचा प्रश्न सोडवलाय. आता तुमच्याकडे परत गाडगर पासूनचा इकडं हे होणार आहे सभा मंडप. म्हणजे तुम्ही जे मागल ते देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. पण माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे, पोरांना शिकवा, कमी वयामध्ये लग्न करू नका, त्यांना शिक्षणाच्या संधी द्या, मुलीला आणि मुलाला समान माना, त्यांना खूप सारं शिकवा. मला वाटतं तर ठकाबाबांना आपण अभिवादन केल्यासारखं वाटेल. कारण ठकाबाबांनी नुसतं त्याच्या घरावर गावावर प्रेम नाही केलं तर संपूर्ण तालुक्यावरती प्रेम केलं, आदिवासी बांधवांवरती प्रेम केलं. म्हणून ठकाबाबाला प्रत्येक जण बघा कुठूनही माणूस आला का ठकाबाबाला भेटायला यायचा. त्या स्मृती सगळ्या यामुळे आपण जाग्या करूया. दरवर्षी असंच एकत्र येऊया. कोण मदत तुम्हाला करण आगर न करत, माझ्या वाट्याला काय सेवा असेल ती दरवर्षी सांगा, मी प्रामाणिकपणाने सेवा देईन. आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या आईला मात्र जपायचं. आलं का लक्षात. ठकाबाबा तर नाहीये पण आईच्या रूपाने आम्ही ठकाबाबा आईमध्ये पाहतोय. आणि जर त्यातली ठकाबाबांची कला जर थोडीफार काही जमत असेल तर थोडीशी पुढे आणण्याचा प्रयत्न करा. कारण अनुवंशिकतेनं जर काही भेटलं असेल तर जिवंत करण्याचं काम केलं पाहिजे. परत एकदा मला माहिती तुम्ही अजून जेवण केलेलं नाही, बरोबर ना. जेवण व्हायचे, त्यामुळं अधिकचा वेळ घेत नाही. तुम्ही सर्वोत्तम खूप चांगले कार्यक्रम तुम्ही सादर केले. सगळ्या कलाकारांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि हे कलाकार तुमच्यामध्ये कधीच खूप पाडून घेऊ नका. मला एक सांगा, राजूरला आपण 8 नोव्हेंबर राघोजी भांगरेंच्या जयंतीचा कार्यक्रम केला. मी सांगतो का महाराष्ट्रात एवढा मोठा कार्यक्रम झाला नाही, एवढा मोठा कार्यक्रम आपण राजूरमध्ये संपन्न केला. त्याच्या रील्स आहेत ना 20-25 लाख लोकांनी पाहिल्या. किती 20-25 लाख लोकांपर्यंत तो कार्यक्रम पोहोचवला. आणि मग असं सगळे कार्यक्रम, मग जागतिक आदिवासी दिन असेल, 8 नोव्हेंबर जो राघोजी भांगरेंचा जन्मदिन आहे तो असून, ह्या वेळेला तर दीपावलीच्या दिवशीच जन्मदिन येतोय असं काहीतरी माझा अंदाज आहे. तर म्हणजे हे कार्यक्रम आपण जगापर्यंत पोहोचवण्याची प्रयत्न केले, आपली संस्कृती पोहोचवण्याचे प्रयत्न केले. भविष्याच्या काळातही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत समाजासाठी, मतदारसंघासाठी कायम झटत राहील, त्याच्या विकासासाठी झटत राहील आणि दिलेले शब्द पूर्ण करीन हा शब्द देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण देतो. जय हिंद, जय मातृ, जय हिंद.